ती गावठी मेथी कोवळी आहे ती स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर ती बारीक चिरून घ्यायची. कोवळी असल्याने ती जाडसर राहिली तरी चालते. पूर्ण चिरून झाले इथे. त्यानंतर मी लागणाऱ्या सामानाची तयारी करून घेतली. कांदा, किसलेलं खोबरं, लसूण, मिरची, चवीपुरतं मीठ घेतलं. त्यानंतर फोडणीची तयारी केली. 2 चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये लसूण टाकून घेतली. लसूण तडतडेपर्यंत ठेवली. त्यानंतर त्याच्यामध्ये मिरची टाकून घेतली. मिरची लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला. तो पूर्ण लालसर होईपर्यंत ढवळत राहायचं. त्यानंतर त्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं. पूर्ण लालसर झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेली मेथी टाकून घ्यायची. चवीपुरतं मीठ टाकायचं त्यामध्ये. वाफेसाठी झाकण ठेवून घ्यायचं.